आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. आयुष्यमान संजय आणि आयुष्यवती नंदा हे आपले होणारे जावई पांडुरंग यांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुष्पहार अर्पण करून त्यांना आपले होणारे जावई म्हणून त्यांचा सन्मान करतील. टाळ्यांच्या गजराला आपण सर्वांनी मान्यता द्यायची आहे. आणि यानंतर या ठिकाणी संजय रिंकू, संजय आणि नंदा या आपले या ठिकाणी होणारी सून एंजल हिचा या ठिकाणी आपली भावी सून म्हणून तिचा आपण या ठिकाणी ते उभयंत सन्मान करतील. तुम्ही टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी या उभयंतांना मान्यता द्यायची आहे. इकडे बघा. आजचा हा साक्षीगंध सोहळा या ठिकाणी बौद्ध धर्माच्या रीतीप्रमाणे संपन्न झालेला आहे. या ठिकाणी उपासक पांडुरंग हे हिंदू धर्मातील कॅटेगरीमधून आहे. उपासिका एंजल या ख्रिश्चन धर्मातील कॅटेगरीमधून आहेत आणि हा बौद्ध पद्धतीनं मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माणुसकीचं नातं जोडणारा, मानवतेचा संदेश देणारा, विज्ञानावर आधारित न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं नातं सांगणारा, तथागतांच्या धर्मानुसार, बौद्ध पद्धतीनुसार हा साक्षीगंध सोहळा या ठिकाणी आज इथं संपन्न झालेला आहे. हे मानवतेचं नातं या ठिकाणी एका धाग्या, समतेच्या एका धाग्यामध्ये गुंफण्याचं काम आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी इथं होताना दिसतं आहे. आज मी या दोन्ही परिवारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या सोहळ्याचे सन्माननीय या ठिकाणी कार्यवाहक, सन्माननीय आमचे मित्र आदरणीय या ठिकाणी भारत अण्णा, ज्यांचं आम्ही मनापासून अंतःकरणपूर्वक या ठिकाणी भारत अण्णा काटे यांचं मनापासून अंतःकरणपूर्वक या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आणि आजचा हा बौद्ध धर्मातील साक्षीगंध सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. असं तुमचं नाव काय? माझं नाव पांडुरंग. पूर्ण नाव? पांडुरंग संजय कांबळे. अच्छा. तुम्ही हा जो डिसिजन घेतला तो कशा पद्धतीने घेतला? मला माणुसकीच्या नात्याचा समजून मला आवडला म्हणून मी हा निर्णय घेतला. अच्छा. तुमचं नाव काय? अच्छा. पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव मोठ्यानं सांगा. ॲना जॉन. अच्छा, ॲना जॉन, तुम्ही जो हा निर्णय घेतला तो कशा पद्धतीनं घेतला? बौद्ध समाजात आता तुम्ही ख्रिश्चन आहात, तुम्ही हिंदू आहात, तर आणि तुम्ही लग्न सोहळा हा जो साक्षीगंध जो आहे तो साक्षीगंध तुम्ही बौद्ध पद्धतीने घेतला आणि तुमचा लग्नविधी ही बौद्ध परंपरेनुसार होणार आहे, तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे? तुम्ही हा निर्णय कशा पद्धतीने घेतला? आम्हाला जात धर्म आणि यांची पद्धत, यांची माणुसकी हे सगळं आवडलं म्हणून त्याकडे आम्ही हा निर्णय घेतला. अच्छा, धन्यवाद. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. यांना विनंती आहे की आपण धम्मपीठावरती स्थानपन्न व्हावं आणि उपासक या ठिकाणी रिंकू आणि उपासिका संध्या यांनी या ठिकाणी धम्मपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. उपास धम्मामध्ये कुंकू तिलकाला जरी महत्त्व नसेल तर एक विजयाचं आणि सन्मानाचं प्रतीक म्हणून आजच्या साक्षीगंध प्रसंगी एकमेकांना कुंकू तिलक लावून एकमेकांचा सन्मान या ठिकाणी दोघं उभयंत या ठिकाणी करतायत. या दोघा उभयंतांच्या आयुष्यामध्ये आजच प्रेमाचं, आत्मीयतेचं, जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं. या दोन परिवारामध्ये आत्मीयतेचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं आणि साखरेसारखा गोडवा या दोघांच्या मध्ये आयुष्यामध्ये असाच यावा म्हणून एकमेकाच्या तोंडामध्ये साखर घालून एकमेकांना ते सन्मानित करतील. दोघंही भरपूर दोघांच्याही माता पितांना मी विनंती करतो की आपण धम्मपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. दोघांच्याही माता पितांना विनंती आहे की आपण धम्मपीठावरती एकमेकांच्या तोंडाला उपासक या ठिकाणी धम्मो मे
एतेन सज्जवसेन होतुमे जय मंगल नक्की मे शरणं आय संगमे शरणं वर एतेन सज्जवसेन भगवतो अर्हतो भूषण तू भीम राजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न सजन उतारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शब्द धरिता करी कापला हरिवरी रुद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळता उजाळल्या गतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभतिया भारती महामानो बोलती साधन संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संगासमी भीम राजा भीम राजा भीम राजा नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 आदियामि सुरामेरय मज्जपमागठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 वनगर्भोपेतं एतं संतति पूजयामि गुणग्रस्य श्रीपादसरोरे पूजे उपम मिलायति यतायुधं मे आयो तथा याति विनाशमा शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि सम्मा सम्बुद्धो पांडुरंग आणि उपासिका एंजल. खरं तर पांडुरंग हा या ठिकाणी या जाती आणि धर्मानुसार या ठिकाणी तसा हिंदू धर्मातून येतो आणि एंजल ही ख्रिश्चन या ठिकाणी धर्मातून येते. आणि बौद्ध धर्म की जो जात धर्म पात पंथ याच्याही पलीकडे जाऊन माणूस आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा एक ही विचारधारा आहे. आणि तथाकथांचा हा धर्म नसून धम्म आहे. या ठिकाणी मुलगा हिंदू धर्मातून मुलगी ख्रिश्चन धर्मातून आणि साक्षीगंध या ठिकाणी बौद्ध धर्मातून एक मानवतेचा संदेश देणारा माणुसकीचं नातं जोडणारा माणूस आणि माणसाच्या असलेलं माणुसकीचं नातं जपणारा आजचा हा या ठिकाणी साक्षीगंध सोहळा
बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी मी संपन्न करून घेतोय. बौद्ध उपासक उपासिका विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण प्रकांड पंडित प्रज्ञा सूर्य, मानवतेचे पुजारी बोधिसत्व महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या तैलचित्राचं पूजन दीपानी धुपाऱ्यांनी पुष्पाने मेणबत्ती प्रज्वलित करून अगरबत्ती प्रज्वलित करून बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपानी धुपाऱ्यांनी पुष्पाने महामानवांच्या प्रतिमेचं पूजन ते करतील त्याने ते करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.